श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता जाहला विस्तारुण, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्री गिरी पर्वता येती, लोकानुग्रहासी. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगता से अपार, भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती जाहली भूमीवरी. प्रकट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशीलाचार पती सेवका, महापुण्य सती देखा. तिते पुत्र होनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थ व्रत आचरती, तिने केले परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रतबंध करिता कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या न ये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही अमुचे घरी. कष्टे करोनी नाना परी, पोशिले एका बाळकासी. विद्या न ये वेद त्यासी, वाया मारुणी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होनी उपजावे. वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. देववशे करोणी, पंचत्व पावला परियेसा. पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. याचुनी या आपले उदर भरी, जीवत्व करी याच परी. विप्र स्त्रियेचा कुमर देखा, विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळ लोक, मतिहीन म्हणोनिया. कन्या न देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणई. म्हणती काष्ठे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी. मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्यजीन आपुला. निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवण काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्य वासासी. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुद्धरीत, श्रीपाद यती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडोनी. वासना असे आमुचे मनी, प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती भावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणोनी विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून. काय संकटी तुमचे मन, त्यजीन प्राण कवण्या गुणे. विप्र स्त्री तये वेळा, सांगती जाहली दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी.
पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करीगा श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शेळीचे गळा स्तन लोंबत वृथा जन्म जाहला म्हणत विनवितसे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मे मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागली त्याचेनी माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्यमान समस्तांसी श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुणा करी गो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधसी म्हणती श्रीपादयती विप्र स्त्री म्हणे तयावेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागतसे चरणा कृपा मूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजिवो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोनी श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना जाऊनी लागे श्री गुरुचरणा विनवितसे तैवेळी विप्र स्त्री म्हणे स्वामी आसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णाईसा श्री गुरु सांगती तेसी सांगेन ऐक ऐक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्रासेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जावरी जाण कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मणिकासी समस्त राजे कांक्षा करीत इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राजा वांछिती परियेसा
म्हणती क्रय करूनी देखा माणिक द्यावे आपण एका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजा समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवूनी क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्त पूजितसे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणोनी विनोदे करुनिया आली आपुले ग्रह सन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावनी भोजन करावे म्हणोनी त्यातील एक गोपीसूत न जाय भुवनालिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी कोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकूनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावूनी लिंगस्थानी प्राण तजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूल पाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंगालई गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळिया घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडूनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आपुले गृही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय जाहला केवी सूर्य राजा चंद्र सेना सहित पहावया येती कवतुकार्थ दिसे विचित्र रत्न खजित शिवालय अनुपम्य तेणेची परी गवळ्याचे सदन विराजमान अति गहन पुसता झाला राजा आपण तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देई नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैंचे तयानारा गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधलावर संशयन धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखिले पूजा प्रदोषीची मोडलीस प्रदोष पूजा म्हणूनी म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणूनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न जाहला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रीसी तुझे मनी असेल तरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोष पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रीचा पाहुनी भावो
प्रसन्न होत तयावेळी बोलावनी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तात्काळीसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करुणी विप्र वनिता मने ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझिया वाक्यासी पुत्र भावा तुझा ऐसा निश्चय करोणी पूजा करीती नित्य येओनी प्रदोष पूजा अति गहनी करे श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य जाहला अति गहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्तरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनं नाम अष्टमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।